गुड मॉर्निंग. पप्पा स्वतः त्यांच्या हातांनी घराचं नाव लिहितायत आणि ते काय ते तुम्हाला पुढे कळेलच. सकाळीच त्यांच्या टायमिंग प्रमाणे बुवा आले आणि लगेचच सगळा कार्यक्रम सुरू झाला. वास्तुपूजेसाठी सिद्धिवहिनी आणि सतीश दादा बसले होते. बुवांनी सांगितल्याप्रमाणे घराच्या प्रत्येक कोपऱ्याची पूजा केली आणि नंतर दोघांनी मिळून उंबरठ्याची पूजा केली. वास्तुशांती या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे आणि आपल्या वास्तूमध्ये अशीच शांतता, पॉझिटिव्हिटी नेहमी राहावी म्हणून ही पूजा केली जाते. आता सकाळी वरदच्या आवरणामध्येच इतका वेळ गेला माझा की मला बिलकुल रेडी होता आलं नाही आणि मी बरेच प्रोडक्ट्स कॅरी केलेले. मग ते वापरणार नाही असं तर मी होऊन देणार नाही. प्रॉपर मेकअप करायला वेळच नव्हता. मग जे प्रोडक्ट्स मिळाले ते यूज केले आणि पट्टापट मेकअप करून रेडी झाले. माझा प्लॅन होता नऊवारी नेसण्याचा, पण नेसवायला कोणी अवेलेबलच नव्हतं. त्याच्यामुळे एक्स्ट्रा ॲडिशनल जी साडी नेलेली मला तीच नेसावी लागली. बाहेर पूजा चाललेली तोपर्यंत मला वेळ मिळाला होता मेकअप करायला. मग तो करून आम्ही नंतर परत पूजेसाठी बसलो. वास्तुशांतीची पूजा तर झाली, पण नंतर सत्यनारायणच्या पूजेसाठी बसणार होतो मी आणि अनिकेत. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना होम टूर हवी आहे, पण आतापर्यंत तर कामच चालली होती आणि अजून थोडंसं घर सेट होऊ दे, त्यानंतर नक्की देईन. सत्यनारायण पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून आरती केली आणि टॅन्टणा द वेट इज ओव्हर, कारण आम्ही आमच्या घराचं नाव ठेवलंय विठ्ठल कुंज. हे नाव पण पप्पांनी सुचवलं आणि ते आम्हाला सगळ्यांना आवडलं. आता नेमकं पूजेच्याच संध्याकाळी परत तसा जोरदार वारा आणि थोडाफार पाऊस चालू झाला, पण थँकफुली तो लगेचच थांबला, कारण संध्याकाळी आमच्याकडे कीर्तन होणार होतं आणि आमची लहान मुलांची गँग पण लिटरली कीर्तन एन्जॉय करत होती. आणि अशा प्रकारे आमची वास्तुशांती सुफल संपन्न झाली. चला लवकरच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.